नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्या पार्थकडे गयावया करत असते की तो पुन्हा तिच्याशी बोलावा. ती कबूल करते की तिने चूक केली आणि असं वागणं पुन्हा होणार नाही. मात्र पार्थ खूप रागात असतो. तो स्पष्ट सांगतो की आता त्यांचं नातं संपलं आहे आणि तिने त्या आयुष्य सोडून द्यावं. काव्याच्या अशा वागण्यामुळे तो खूप दुखावला आहे. पार्थ ऑफिसला निघून जातो आणि काव्या दुखी मनाने क्लाससाठी घराबाहेर पडते. रस्त्यावर चालताना ती विचारात गुंग असते. स्वतःला दोष देत असते आणि तिने पार्थचं खूप नुकसान केलं आहे, खूप खूप त्रास दिला आहे. तिला रस्ता ओलांडताना तिचं लक्ष नसल्यामुळे एका गाडीची तिला जोरदार धडक बसते आणि ती रक्तबंबाळ होऊन खाली पडते. लोक तिला दवाखान्यात नेतात आणि तिच्या फोनवरून पार्थला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, पण तो फोन घेत नाही. शेवटी नंदिनीला फोन केल्यावर ती पार्थला कळवते. हे ऐकून पार्थ धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या काव्याला पाहून तो खूप अस्वस्थ होतो. तो स्वतःला या घटनेवर जबाबदार मानतो. नंतर काव्या शुद्धीवर येते. पार्थ तिला माफी मागतो आणि म्हणतो की त्याने सकाळी ज्या कठोर शब्दात बोललो ते चुकीचं होतं. तो वचन देतो की पुढे कधीच तिला त्रास होईल असं काहीही करणार नाही. काव्य ही माफी मागते आणि दोघंही ठरवतात की डिवोर्सचा विषय इथेच थांबवायचा. डॉक्टर काव्याचं डिस्चार्ज देतात आणि पार्थ तिला घरी घेऊन जातो. तिथे तिची काळजी घेतो, स्वतः सूप बनवतो आणि तिला प्रेमाने भरवतो. दोघं प्रेम आता नव्याने फुलतं. काव्या बरी झाल्यावर पार्थ तिला सुंदर सजवलेल्या खोलीत प्रपोज करतो. काव्या सुद्धा त्याच्यावर प्रेम व्यक्त करते आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. असं पुढील भागात घडणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.